26 तारखेला रात्री एक 12-12:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक मुलगा जखमी आहे आणि त्याला हॉस्पिटलला नेले आणि डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलंय. त्यावरनं आमच्या पोलिसांनी जाऊन तिथं चौकशी केली असता फिर्यादी आहेत पूनम बिंदेश कुमार सोनी या आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याचं म्हणजे बिंदेश कुमार काशीप्रसाद सोनी यांचं घरगुती भांडण झालं आणि त्या भांडणाच्या दरम्यान या आरोपी जो आहे बिंदेश कुमार काशीप्रसाद सोनी याने तिच्या अंगावर हल्ला केला चाकूने आणि त्यांचा मुलगा जो आहे अभय, त्याचं वय वर्ष आहे 24, हा मध्ये त्यांना त्याच्या आईला वाचवायला गेला तर त्यावेळेस आरोपी त्याने रागाच्या भरात तो चाकू त्याला मारला आणि त्याला तो जखम झाली आणि त्याच्या अतिस्रावामुळे किंवा त्याच्या अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. या संदर्भात उत्तम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. CR नंबर 88/2024 कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास चालू आहे. तपासादरम्यान आरोपी बिंदेश कुमार हा मिळालेला आहे. त्याला पोलिसांनी अटक केलंय आणि मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केलं तर त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. ज्या चाकूचा उपयोग केलाय चाकू होतं त्या मोठा हत्यार होतं. घरातला भाजी कापायचा तो चाकू आहे, घरातलाच आहे. सडन कारणामुळे काहीतरी त्यांचं झालं. फिर्यादी आणि आरोपी हे त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेले होते आणि लग्नावरून आल्यानंतर रिसेप्शनला जायचं होतं आणि रिसेप्शनला ते गेले नाहीत. त्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यावरनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. आरोपी त्या नशा वगैरे नाही तसं काय आढळून आलेलं नाहीये. आरोपीची मेडिकल केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.